नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आजही कायम असल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल आणि डिझेलची मागणी जी आहे ती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जो आहे तो होताना दिसून येत आहे। अनेक पेट्रोल पंपवरती पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे हे फलक जे आहे ते झळकताना दिसून येत आहेत। एकंदरीत एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे, तर दुसरीकडे मागणी देखील मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील कंपन्यांकडून पाहिजे तसा पुरवठा जो आहे तो होत नाहीये, त्यामुळं डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो निर्माण होत आहे। तर ज्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल आणि डिझेल आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या वाहनं असतील, मोटरसायकल असतील किंवा ड्रम असतील, अशा सर्व ज्या साहित्य भेटतात त्या साहित्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाताना नागरिक जे आहे ते दिसून येत आहे। तर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप जे आहे ते सुखसुखाट पाहायला मिळून येत आहेत। एकंदरीतच पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे। युद्धाचा फटका आता थेट खिशापर्यंत येऊन ठेपलेला आहे आणि खिशात देखील युद्ध हे सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकीकडे नंदुरबार जिल्ह्यामधील पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होतोय, तर दुसरीकडे गुजरात राज्यात देखील असलेल्या एक नंदुरबार जिल्ह्याशी संलग्न असलेल्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपांवरती देखील मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासत असल्यामुळे तिथले नागरिक देखील असतील किंवा वाहनधारक असतील इथं पेट्रोल भरण्यासाठी येत असतात। हा नंदुरबार शहरातील प्रमुख असा पेट्रोल पंप आणि या पेट्रोल पंपवरती नेहमी मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल भरण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांची गर्दी असते। मात्र पेट्रोल आणि डिझेल नसल्यामुळे अनेक वाहनधारक जे ते निराशेने परत असल्याचे दिसून येत आहे। जितेंद्र बैसरा, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।